कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे या कोणी केला? ताडपत्री टाकला? हा, या सगळ्या बंधू आणि शिनूने केलेलं दिसतंय। कितीही लांब झाला तरी रक्ताचा जो जिव्हाळा असतो तो कायम राहता। उमाई, सगळं वायरिंग चेक केलं मी, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही। श्रीनू, बंधू बस। हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत तुम्ही पण? बंधू तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्यात पेरणीचं काम झाला पाहिजे। उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही, माणसं मिळत नाहीत एकतर। नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये, त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत। काय बंधू? बरोबर। आणि मजुरी म्हणजे काय तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही। हा, म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घशा घालून गेला कसा तरतरी येईल काय रे। हो हो, एवढाच ना, लगेच करते, थांबा। नाही उमाई, थांब थांब, मी करतो चहा। मी करतो। अरे श्रीनू, कशात? मी करतो। करा दे बहीण, करा दे। तुमच्या लोकांचं काय करायचं मागा काय कळतच नाही। हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून, तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोस्ती करतो। माका थोडा वेळ कळलाच नाही असं का म्हणतोय। नंतर माझ्या लक्षात आलं, हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर। उमा, म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्या बरोबर, हो ना? माहित दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा, आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले। आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता। तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही। चला, गरमागरम चहा घ्या। Wait. मग सुटलेलो इनून गेलो ना, मग आल्याच असणार नाही। हो मामा, तुला आवडतो तसाच आहे गे, काय ना? ओ हा हा, मस्त गरमागरम। आणि हो दादा, पेरणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं। अरे पण बंधू मी दादा दादा दादा, तुम्ही आत्ताच आलात, जमला असाल आराम करा, बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका। ए बाबांनो, चला, आता आपल्या बायका आपल्याला घरात घ्यायच्या नाहीत। उगीच कष्ट घेतले आणि त्याने। उमा, सगळा पहिल्यासारखा व्यवस्थित केला ना? निशी बेटा, मला खात्री आहे की तू खूप छान शिरा केलायस, पण खरं तर माझं चुकलं। अय्यो, असं काय बोलता? अगं हो, या घरात सगळे डाएट कॉन्शियस आहे हे मी तुला सांगायलाच विसरले, त्यामुळे हे सगळं। नाही, अहो ठीक आहे, मी पुढच्या वेळी जे काही करेन ना ते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करेन। अगं हो,
तू लक्षात ठेवशील ग. पण इतक्या प्रेमाने मेहनतीने तू शिरा केलास आणि तो कोणीच खाल्ला नाही. तुझी सगळी मेहनत वाया गेली ना. नाही, माझी मेहनत अजिबात वाया गेलेली नाहीये. आमच्या घरी अन्न वाया गेलेलं आई आणि दादांना अजिबात आवडत नाही, म्हणून मी ते बाहेर गोरगरिबांना देऊन आले. वा, खूप छान. हे बरं केलंस. आई, महत्वाचं काय की ते अन्न कोणाच्या तरी मुखी लागलं म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आपल्याकडून नकळत त्यांची सेवा झाली ना, आणि यातच आपण समाधान मानूया. बोलली. आगाव दादा खोतांची ओव्हर स्मार्ट मुलगी बोलली. तुझा हाच शहाणपणा मला ठेचून काढायचा निशी. निशी येलो. हे काय? बघ जरा. डुगू, डुगू काय आहे हे? हा डुगू, मी काय विचारतीये? काय आहे हे सगळं? आता बोलणारेस की देव फटके? नको. तरी मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत असते अभ्यास कर, अभ्यास कर, पण नाही. डुग्या, अरे तुझं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. दिवसभर एकतर मोबाईलवर गेम खेळायचा, नाहीतर मित्रांसोबत बाहेर उन्हाळक्या करायच्या. काय आहे? काय बोलतीये मी? आता बाईंनी भेटायला बोलवलंय आम्हाला. काय करू भेटून मी त्यांना? काय सांगू की आमच्या मुलाकडे लक्ष नाहीये म्हणून? काय नाही डुगू, तुझं अजिबात लक्ष नाहीये कुठेच. तुला तर आता फटकेच द्यायला पाहिजेत. काय चाललंय तुझं? शाळेत जाऊन काही दिवे लावतोस तू? हा, काय करतोस तू शाळेमध्ये जाऊन? काय बोलते मी, कळतंय तुला डुग्गू? मंजू, कशा ओरडतस त्या का? लहान मुलं मस्ती करणार नाही तर आपण करणार. हेच करतो ना आपण, म्हणून जास्त शेफारलाय तो. अहो, त्याचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. सारखा आपला मोबाईलवर गेम खेळत असतो. फोन, हा फोनचा वेळ लागला ना त्याला. नाही नाही, ते काय नाही. आता डुग्या, उद्यापासून तुझं ना फोनवर खेळणं बंद, बाहेर खेळणं बंद, सगळं बंद. आता फक्त अभ्यास आहे की अभ्यास. कळलं डुग्गू? तुम्ही सगळे दमले असाल, घ्या चहा घ्या. नाही, चहा नको. आम्ही मांगरातून चहा पिऊन आलोय काय है ना. आणि उमा वहिनींच्या हातचा गरमागरम आल्याचा चहा प्याल्यानंतर मी कधीच कुठला चहा पित नाही. बंधू काका, माझा पण ताचा. मला नकोय चहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.